हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. विदर्भ भटकंतीच्या अजून एका एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपला आजचा विदर्भ भटकंतीचा 8वा दिवस आणि आता आपण आलेलो आहे ते भंडारा जिल्ह्यात. सध्या आपण भंडारा जिल्ह्यातले किल्ले एक्सप्लोर करतोय. याच्या आधी आपण विदर्भातले बरेचसे किल्ले एक्सप्लोर करेत पूर्ण 7 दिवस. तर या पूर्ण 7 दिवसांचे व्लॉग अपलोड केलेले आहेत. ते पूर्ण व्हिडिओ बघा आणि हा पण व्लॉग पूर्ण बघा. आपला विदर्भ सिरीज आपली पूर्ण फॉलो करा. तर काल रात्रीचा मुक्काम आपण गडचिरोलीमध्ये केला. त्यानंतर आपण गोंदिया जिल्ह्यातला एक किल्ला केला आणि आता आपण आलेलो आहे भंडारा जिल्ह्यातला एक किल्ला करायला. ही पूर्ण सलग जिल्ह्यांचे बॉर्डर असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यातले किल्ले आहेत, पण सिक्वेन्स मध्ये करतोय. तर आता आपण आलेलो आहे भंडाऱ्यातला पवनीचा किल्ला. याच्या आधी आपण भंडाऱ्यातले 3 किल्ले एक्सप्लोर केलेले आहेत, त्याचा व्लॉग अपलोड केलाय. आणि हा आता चौथा किल्ल्याचा. हा चौथा किल्ला थोडासा छोटा आहे, त्यामुळं याचा एक छोटा व्लॉग होईल. तर चला तुम्हाला हा किल्ला दाखवतो. तर आता आपण गोंदिया जिल्ह्यातला प्रतापगड केला आणि तो प्रतापगड करून आता आपण परत एकदा भंडारा जिल्ह्यात चाललेलो आहे. भंडारा जिल्ह्यातला पवनी किल्ला करायचा आहे आपल्याला. तर मागचे 2-3 दिवस झाला आपण भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे जिल्हे फिरतोय. कारण काय की जिल्ह्यांच्या बाउंड्रीवरती शेजारी शेजारी किल्ले आहेत. आपण कालचा मुक्काम जो गेला होता तो गडचिरोलीमध्ये गेला होता. सकाळी गडचिरोलीमधून निघालो, गोंदियातला किल्ला केला. त्यानंतर आपण भंडाऱ्यात चाललोय आणि भंडाऱ्यातून पुढे आपल्याला परत नागपूरला जायचंय. म्हणजे एकाच दिवसात 4 जिल्हे, कारण हे एका बॉर्डरवरचे किल्ले सिक्वेन्स मध्येच करत जावं लागतंय तुम्हाला. तर आता जवळपास आपला हा प्रतापगड पासून 1.25 तासाच्या आसपासचा प्रवास आहे. 1.25 तास ते पावणे 2 तास, पावणे 2 तासांचा प्रवास आहे. आता आलेलो आहे पवनी गावाच्या जवळ. दलाख कसा किल्ला आहे ते दाखवतो तुम्हाला. तर पवनी गावात आपण आल्यानंतर इथं किल्ल्यासोबतच आणखी फेमस आहे ते विदर्भातला अष्टविनायक. जसं आपल्या पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात तिथे मिळून आपला अष्टविनायक आहे, तसं विदर्भात आल्यानंतर इथं पण अष्टविनायक आहे. आणि हा पवनी गावात पण अष्टविनायकातला एक गणपती आहे. चला तो गणपती आपण बघू आणि मग पवनीच्या किल्ल्याकडे जाऊ. समोर मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेर हा एक आपल्याला खांब मिळालेला आहे. याच्यावर शिल्पकला बघा, फक्त लाकडाचा खांब दिसतोय हा, पण वरून येणारी पूर्ण शिल्प बघा. याच्यावरती खूप सुंदर शिल्प कोरलेली येतात. पूर्ण खालीपर्यंत. आता शिल्पकलेचा आपला तेवढा अभ्यास नाहीये की हे शिल्पाबद्दल माहिती देईल, पण खरंच खूप सुंदर शिल्प कोरलेली येतं. खूप सारे वेगवेगळे अवतार आहेत इथे. तर आता आपण प्रतापगडच्या बाजूने आलेलो आहे आणि प्रतापगडच्या बाजूने आल्यानंतर आपल्याला पवनी गावात प्रवेश केला की पूर्ण तटबंदी बघायला मिळते. गावाच्या बाहेर जर इकडे बघितलं तर ही पूर्ण तटबंदी आहे. त्याच्यावरती 1, 2, 3 आणि तिकडे एक 4 बुरुज इकडच्या बाजूने शिल्लक दिसत आहेत. आणि त्या 4 बुरुजांपासून पुढे आलं की आपल्याला इकडे दिसतो तो पवनी किल्ल्याचं महाद्वार. खूप सुस्थितीत हे द्वार आहे. इकडे समोर आता इथे पूर्ण रस्त्यावरतीच आहे, म्हणजे किल्ल्यातून जाणारीच वाट आहे, त्यामुळे गर्दी राहते. व्लॉग मध्ये आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम येईल. समोर आपल्याला दिसतंय ते पवनी किल्ल्याचं एक प्रचंड असं महाद्वार. तर याला इकडच्या साईडने दोन्ही बाजूने पूर्ण भिंत बांधलेली आहे, इकडून आणि मध्ये बनवलेलं आहे ते महाद्वार. तर या महाद्वारावरती खूप सारं कोरीव काम केलेलं आहे. आता इकडच्या बाजूला हे बघा, वरती एक प्रचंड असं महाद्वार. त्या दरवाजाच्या बाजूने आपण आलो ना की इथून बाजूने वरती जाणारी एक वाट बनवलेली आहे. त्या बुरुजावरती जी पूर्ण तटबंदी आहे, ही वाट त्या तटबंदीवरती जाते. वरून काय मिळते आपल्याला तो पाहूया.
हा किल्ल्याच्या बाहेरूनच हा पूर्ण जाणारा रस्ता आहे. तटबंदी आता ही आहे पुरातत्व खात्याने बहुतेक मेंटेन केलेली असणार आहे ही जुनी तटबंदी काही पडलेली असणार आहे. त्याच्यात बरेचसे नवीन बांधकामाचे अवशेष दिसतात. आपण इथं आल्यानंतर हा एक इकडचा बुरुज दिसतो. तिकडे नदी दिसते आपल्याला. त्या नदीच्या काठावरती पण एक बुरुज आहे. म्हणजे अशीच तटबंदी आहे. आता हा बुरुज पूर्ण नव्याने बांधून काढला आहे. आणि बुरुजाच्या पलीकडे जर पाहिलं ना, इकडे तटबंदी असेल आतमध्ये, पण ती बांधलेली नाहीये. या तटबंदीवरून आपल्याला पूर्ण फिरता येतंय तिकडच्या टोकापर्यंत. आपण थोडं पुढे जाऊन बघू तिकडच्या बाजूला काय बघायला मिळतंय का. इकडे अशी पूर्ण पुरातत्व खात्याने बांधलेली आहे. तिकडच्या बाजूला काय आहे पुढं पलीकडं? तिकडं काय नाही असं पलीकडं काय आहे का तिकडं? तिकडं नदीच्या बाजूला. तर आपण पुढे आलो की अशीच ही तटबंदी आपल्याला पुढे घेऊन जाते. हे इकडच्या बाजूला खाली प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये पवनी शहर आणि इकडे दिसणारी पूर्ण ही तटबंदी. पण शेवटच्या टोकापर्यंत जाऊ एकदा. याच्यात मध्ये मध्ये बुरुज बनवलेले आहेत. कदाचित ही तटबंदी पूर्ण शहराला असेल, पण आता त्याचे अवशेष फक्त एवढेच उरलेले आहेत. बाकीची पूर्ण तटबंदी गायब झालेली आहे. काळाच्या ओघात पडली, पण पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्यामुळं फक्त इकडचा एवढा परिसर बाकी आहे. विदर्भात फिरायला आलात तर इकडे खूप काही बघायला मिळेल तुम्हाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विदर्भातला अष्टविनायक, आणि इथं आपल्याला त्या अष्टविनायकातला एक गणपती पण बघायला मिळतोय. पूर्ण विदर्भ सिरीज फॉलो करा, याच्यामध्ये खूप काही तुम्हाला बघायला मिळेल. आणि या सिरीजला चॅनल सबस्क्राईब करा आपला त्यासोबतच. आता आपण शेवटच्या टोकाकडे आलोय, एकदम इकडच्या तटबंदीच्या. इकडच्या बाजूला ही तटबंदी संपते. इथे आतमध्ये घरांच्या अवशेष आहेत तिकडच्या बाजूला, आणि इथे ही तटबंदी पूर्ण संपते. हे बघा, आता इकडची जी बाजू आहे ना, खालची बाजू, इकडच्या बाजूला पूर्ण खाली म्हणजे खड्डा आहे. ही तटबंदी पुढे कंटिन्यू असणार आहे. हे जे बांधकाम आहे हे सगळं आतमध्ये. आता फक्त पुरातत्व खात्याने इकडची तटबंदी बांधली, त्यामुळे आपल्याला ती शाबूत मिळते. इथं ही पडलेली तटबंदी उभी आहे, पण ती बांधलेली नाहीये त्यामुळे. तर चला नदीच्या बाजूला बसू, बघू आपण तिकडे काय मिळतंय का. तर या किल्ल्याची जी आहे ना, ती दुरुस्ती चालू आहे. म्हणजे आता नवीन घडवताय तिथे. त्या पहाऱ्या घराच्या देवड्या, त्याच्यामध्ये बनवलेल्या खोल्या, आणि ही वाट जी जाते ते आपल्याला पूर्ण वरती घेऊन जाते. तर आपण ते तिकडच्या बाजूला जे दुसरं गेट पाहिलं, ते नगर परिषदेने नवीन बांधलेलं गेट आहे. आणि ही जी आहे ती किल्ल्याची जुनी तटबंदी आणि मेन दरवाजा. थोडासा कन्फ्युजन होतं आधी तिकडे गेल्याच्या नंतर. ही साईट पूर्ण पुरातत्व खात्याच्या अंडर येते.
साईट म्हणण्यापेक्षा याचे अवशेष किती बाकी आहेत ते माहिती नाहीये. पूर्ण याच्यावरती डागडुजीचं काम सुरू आहे. हा इकडच्या बाजूला बुरुज बनवतायत. हे महाद्वार आणि ही वरची जागा. हे पूर्ण बांधकाम सुरू आहे इथे सध्या किल्ल्याचं. शेवटच्या बाजूला तिकडे बुरुज. तर किल्ल्याच्या तटबंदीचं सध्या पूर्ण काम सुरू आहे. मेंटेनन्स चांगल्या प्रकारे केला जातोय किल्ल्याचा. पडझड जी झालेली आहे भविष्यात आपल्याला याच्यापेक्षा अजून चांगला बघायला मिळेल. आता ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते होत नाही, पण काही नसण्यापेक्षा जे होतंय ते खूप चांगलं होतंय. तर किल्ल्याची तटबंदी आपल्याला, ज्या तटबंदीवरून आपण फिरू शकतो, आणि त्या तटबंदीला आपल्याला असे पूर्ण मध्ये बुरुज बनवलेले दिसत आहेत. आणि या तटावरून आपण पुढे चालत जातो. समोर बुरुज आहे, इकडच्या बाजूला तलाव आहे, आणि किल्ल्याच्या बाहेरून वाहते ती नदी. एवढीच साईट पुरातत्व विभागाच्या ताब्यात गेलेली आहे आणि त्यांचं चांगल्या प्रकारचं काम चाललंय. त्या बुरुजाला हे बघा मध्ये मध्ये जंग्या बनवलेल्या आहेत. कदाचित हे जर कॉन्क्रीट केलेलं नसेल ना, तर याच्या आधी खाली खूप जंग्या असतील मारा करण्यासाठी, पण आता सिमेंटकरण झाल्यामुळे ते पूर्ण हे झालेलं आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला हा एक बुरुज बघायला मिळतोय आणि तिथे मनोरथ आहे तसा. त्या बुरुजाचे अवशेष खूप चांगले आहेत. अशी सी तटबंदी आपल्याला पुढे घेऊन जाते. त्या बुरुजात बघा हे बनवलेले आहेत खूप साऱ्या जंग्या मारा करण्यासाठी. तिथे आहेत, इकडे खाली आहेत, पूर्ण बुरुजाला बनवल्यात. हा इकडे एक बनवलाय, इथेही कदाचित एक असेल. हे बघा, ही पूर्ण आपल्याला पुरातन तटबंदी बघायला मिळते आपल्या इकडच्या उजव्या हाताला. याच्यातून आपल्याला पाहता येणारच नाहीये, फक्त या मारेच्या जागा आहेत 1 2 3 यातून पाहता येतंय, आणि खाली जे आहे त्यातून पाहता येतंय. बाकी कुठून पाहायला म्हणजे इथून हाईट खूप जास्त आहे याची. कदाचित तेव्हा हे अजून वरती असेल त्यामुळे वरून पण पाहता येत असेल, पण सध्या आपल्याला वरून पाहता येत नाहीये. हे पूर्ण शहराच्या बाजूने तटबंदी होती, पण आता जी उरलेली आहे ती फक्त एवढीच उरलेली आहे, बाकी काहीच उरलेलं नाहीये. हे बघा, याच्यामध्ये ह्या अशा खोल्या बनवलेल्या आहेत. इथे बघा, हे टॉयलेट, सॉरी, आधी जर आपण प्रथमदर्शनी बाहेरून पाहिलं तर आपल्याला काय वाटतं की याच्यामध्ये एक खोली बनवलेली आहे, पण याच्यात हे शौचकूप आहे. इथे जर आलात तुम्ही, हे बघा, हे तेव्हाच्या काळात बनवलेलं शौचकूप. आपल्याला एक सापडलं, अजून पुढे काय आहे का माहिती नाहीये, पण हे शौचकूप बनवलेलं आहे इथे. परत आपल्याला इकडच्या बाजूला अजून एक बुरुज आलेला आहे. साधारणतः 5 ते 6 बुरुज दिसत आहेत आपल्याला पूर्ण. आपण पाठीमागची जी जागा कन्सिडर केली होती सुरुवातीला गावात एंट्री केल्या गेल्या, ते बांधकाम पाहून आपल्याला वाटलं होतं की तोच किल्ला आहे, पण ते नगर परिषदेने बांधलेलं नवीन गेट आहे. आणि हा जो मेन किल्ला आहे तो इकडच्या बाजूला. या पूर्ण तटावरून आपल्याला चालत जाता येते, मध्ये बुरुज आहेत. परत समोर आल्यानंतर आपल्याला इकडे अजून एक तसाच मनोरा दिसतोय, बुरुज, आणि त्याच्यावरती असणारे हे. इकडे जर पाहिले तर इकडे पण हे मनोऱ्याचे काम असणार आहेत, पण आता ते पडलेले आहेत पूर्ण. ही वाट आपल्याला अशीच शेवटपर्यंत घेऊन जाते.
इथे पाहिलं तर ही कदाचित तोफेची जागा असावी. हे बघा इथे हा पूर्ण बुरुज आहे आणि त्याच्यामध्ये ही तोफेची जागा. हे मनोरे पण सिमेंटने सध्या बांधलेले दिसत आहेत. हे पूर्ण तटबंदीवरून आपण चालत येतो. आता इथून कदाचित ही तटबंदी अशीच पुढे गेलेली आहे, पण इकडे तटबंदीचे अवशेष असतील याची शक्यता कमी वाटते. थोडंसं पुढे जाऊन बघू. इथून आपल्याला बाहेरच्या बाजूने बुरुज आणि तटबंदी दिसते इथे, आणि हा इकडच्या बाजूला आपल्याला पूर्ण तलाव. आता इथून दिसत नाहीये, वरती गेलं तरी पण दिसत नाही कारण त्याची हाईट खूप जास्त आहे. इकडच्या बाजूने आपण वरती तटबंदीवरती जाता येते का पाहू, तिथून जर काही दिसलं तर तलाव वगैरे. तर तटबंदीवरती आलोय आता आपण. हा मनोरा आणि त्याच्या पुढून तलाव दिसतोय का तो पाहू आपण. बाहेर आल्यानंतर आपल्याला इथून पूर्ण तलाव दिसतोय. हा इकडे समोर तलाव दिसतोय. तर हा पवनी किल्ला विदर्भातला अजून एक. गावात खूप मंदिर आहेत. गावात आल्यानंतर एका ठिकाणी वाचलं तर याला विदर्भाची काशी म्हणूनही ओळखलं जातं. आता आमच्याकडे तेवढा वेळ शिल्लक नाही, त्यामुळे गावातली सगळी मंदिरं कव्हर करत नाहीये. आपण फक्त गणपती मंदिर कव्हर केलं. तर विदर्भ भटकंतीतला हा एक व्लॉग कसा वाटला ते सांगा. छोटासा किल्ला आहे, जास्त काही अवशेष नाही येत. तर आता आपले भंडारा जिल्ह्यातले किल्ले संपलेले आहेत. भंडारा डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणून किल्ला आहे तेवढा बाकी आहे. पूर्ण विदर्भ सिरीज फॉलो करा. याच्या आधीच्या आणि नंतरचे पूर्ण व्हिडिओ बघा. चला भेटूया एका नया व्लॉग सोबत. सबस्क्राईब करायला विसरू नका.